अ, अनेक वर्षापासून आमच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये आम्ही बसत असतो. परंतु येता निवडणूक झालेली होती. तरी आम्ही बघायला गेलो तर मी, माझे वडील, काका आणि आमचा स्टाफ वगैरे नेहमीप्रमाणे बसत असतो आणि जनतेची सेवा करत आम्ही प्रश्न सोडवत असतो. मला वाटतं की हा सचिन पवार, कौस्तुभ शेट्टी आणि स्वप्नील पै हे सूरज मुठे यांच्या सांगण्यावरून इथे मारण्यासाठी आमच्या ऑफिसमध्ये आलेले आहे. कारण की इलेक्शनचा जो राग मनात ठेवलेला, कारण की असं कोणतं राग होतं आम्हाला पण अजून स्पष्ट आलेलं नाही. कारण की माझ्या वडिलांनी जी जागा लढवलेली 2000 सालापासून लढवतात इलेक्शन, 5ला पण जिंकले, 10ला आई जिंकले. मोठ्या मनाने माझ्या आईने वडिलांनी त्याला सीट दिली 15ला. एवढ्या म्हणजे बोलतात ना, हा असे उपकार कोणी फेडू शकत नाही. याला अनेक जन्म घ्यायला लागतील तरी हे उपकार फेडणार नाही. 15ला ही सीट दिलेली. 2 सीट दिल्या, एक पण नाही 2 सीट दिल्या आणि अजून एक काकू आमची वहिनी उभी होती. परंतु बरेच जण आम्हाला बोलायले की तुझे वडील मोठे आहेत, जरा समजून घ्या. परंतु आम्ही पण विचार केला की आपल्या कुटुंबातली भांडणं हे शहरावर नको, कोणत्या ठिकाणी सगळ्यांना माहिती होतं आमचं म्हणजे थोडासा वादविवाद चालेल. कारण की कोणी पण आग्रा इथला काय बदलापूर मधला शहरातला कोणी बच्चा बच्चा बोलेल ही सीट कोणाची होती आणि याचे हकदार कोण होते. परंतु हाच राग त्यांनी मनात ठेवून त्याचे जो 307 आणि असे अनेक गुन्हे ज्या सचिन पवार गुन्हे दाखल आहेत. 2014 मध्ये त्यांनी आपल्या गांधीबाग भर चौकामध्ये फायरिंग केलेली. तो आरोपी बेलवर सुटलेला आहे आणि परंतु आता त्यांनी परत इथे आमच्यावर हल्ला, जीवे ठार मारायचा संपवण्याचाच प्रयत्न होता एक प्रकारे. आणि ही भरपूर दिवसापासून त्यांची प्लॅनिंग होती. बरोबर मी पप्पा वगैरे आम्ही बसलेलो, बरोबर वेळाची सावध घेतला आणि वॉचिंगवर पण माणसं होती. तो लक्षात ठेवून त्यांनी आमच्यावर जीवे ठार मारण्याचा ऑफिसवर हल्ला केला. परंतु जो सचिन पवार आहे तो आता बेलवर सुटलेला आहे. त्यांनी वेपन वगैरे लावून आमच्या ऑफिसमध्ये आलेला. कौस्तुभ शेट्टी हे सगळे त्याच्या सूरज मुठेच्या बरोबर फिरत असतात आणि तोच त्यांना सांगत असतो आणि डायरेक्शन देत असतो. आणि त्यांनीच ही माणसं पाठवलेली. कारण की एवढी कोणामध्ये डेअरिंग नव्हती की आमच्या गावात येऊन आमच्यावर असा हल्ला करणं, कोणाच्या डेअरिंग नव्हती. परंतु झटापटी झाली. त्यांनी आमचीच खुर्ची उचलून ते जरा घालण्याचा प्रयत्न केला. परंतु आम्हाला एवढंच वाटतं, पक्षश्रेष्ठींना पण आम्हाला एवढंच विचारायचं आहे की तुमच्या सांगण्यावरनं आम्ही हा फॉर्म भरला नाही. फॉर्म पण भरला नाही. तुम्ही आम्हाला शब्द दिलेला, कसला शब्द दिला तुम्हाला पण माहिती आहे. शब्द दिलेला तो पण पूर्ण नाही केला, शब्द पण पूर्ण नाही केला. आणि आम्ही फॉर्म पण पूर्ण तर नाहीच केला आता. आणि आधी त्याची परीक्षा बघतोय, देव पण बघतोय. आणि आम्ही सच्चे, आमच्या रक्तामध्ये अशी गद्दारीची आमच्यामध्ये नाहीये. रक्तामध्येच गद्दारी करणं रक्तामध्ये नाहीये. परंतु आम्ही पण संयम ठेवला आणि आमची जनतेचा आम्ही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न पण करत होतो. तुम्ही आमच्या ऑफिसच्या बाहेरचं फुटेज सीसीटीव्ही, आता पण सीसीटीव्ही आहे त्यांचं, भांडणाचं पण सीसीटीव्ही फुटेज आहे. त्याचा ते आधी राऊंड अप करत होते, त्याचा पण सीसीटीव्ही आहे माझ्याकडे. आणि सुख शेट्टी आहे, सोपी पै तर आमच्याकडे कामाला होता. अरे त्याला मी माझ्या घरात, माझ्या टाटामध्ये त्यांना खायला घातलं. मी एका टाटामध्ये जेवलो आम्ही. आणि सूरजला जर मला नाही दिलं तर माझ्या आईने त्याला दिलं. माझ्या आईने फक्त त्याला पोटातच वाढवलं नाही. आज आगारा इथला प्रभाग क्रमांक 12-13 गावदीपासून त्यांना सगळ्यांना आमची स्टोरी माहिती आहे, कोण किती सच्चा आहे. माझ्या आईने फक्त त्याला पोटातच वाढवलं नाही, बाकी सगळं केलं. सगळं म्हणजे तुम्ही बोलाल ते केलेलं आहे. त्याला पूर्ण सेटल करून दिलेलं आहे, वेल सेटल केलंय. परंतु हे काय प्रकार त्यामध्ये होता. आणि पोलीस प्रशासन सुद्धा हे दखल घेत नाही. हे बेलवर सुटलेले आरोपी खुलेआम फिरतात, ते रिव्हॉल्वर लावून